राज्यामध्ये सध्या निवडणुकांचं वातावरण आहे। कारण नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत। निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत। अर्ज मागे घेण्याची मुदत आता झाली की या निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार आहे। युत्या आघाड्यांची गणितं सुरू आहेत, एकमेकांचे उमेदवार घेतले जात आहेत, त्यावरून रुसवे फुगवे होतात। असं सगळं वातावरण एकीकडे असताना 2 डिसेंबरला या निवडणुकांसाठीचं मतदान पार पडणार आहे। पण आता हे मतदान पार पडणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला होता। मग आता 2 डिसेंबरला जर या निवडणुकांचं मतदान होतंय तर प्रश्नचिन्ह का? प्रश्नचिन्ह आहे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं। कारण या निवडणुकांमध्ये जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। त्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। खरं तर इतक्या लांबपर्यंत या निवडणुका रखडल्या होत्या याचं एक प्रमुख आणि महत्त्वाचं कारण होतं ओबीसी आरक्षणाची मर्यादा। ओबीसी आरक्षणाला 27% आरक्षण दिल्यामुळे अनेक नगरपालिकांमध्ये अनेक जिल्हा परिषदांमध्ये मूळ आरक्षण मर्यादा जी 50% असायला हवी त्याच्या पलीकडे जाते आणि म्हणून ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत विचार करायला किंवा या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका दाखल करण्यात आली होती। साधारण 2021 मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती। 16 महिने याच्यावर सुनावणी झाली। 2022 ला या संदर्भातला निकाल आला। बाठिया आयोग स्थापन केला होता सरकारने। त्या अगोदर त्या आयोगाने शिफारसी दिल्या होत्या आणि त्यानंतर या निवडणुकांचा मार्ग मोकळा होत होता। मात्र पुन्हा एकदा या निवडणुका होत असताना आता 2025 मध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। ओबीसी आरक्षण जे राज्य सरकारने दिलेलं आहे, निवडणूक आयोगाने दिलेलं आहे या निवडणुकांसाठी, त्या आरक्षणामुळे मूळ आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली जाते। अनेक ठिकाणी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून ती 100%, 70%, 60% इतकी होतीये आणि त्यामुळे या निवडणुका होऊ देऊ नयेत असा अपील करण्यात आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भातली माहिती मागवली। खरं तर आज या संदर्भातली सुनावणी होणार होती, मात्र ती सुनावणी आता मंगळवारी होणार आहे। त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीमध्ये काय निर्णय येतो यावर 2 डिसेंबरचं मतदान होणार की नाही हे प्रश्नचिन्ह आहे। पण हे सगळं नेमकं का झालेलं आहे? जर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला होता तर मग पुन्हा एकदा आरक्षणाच्या बाबतीत याचिका का? जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, मग आरक्षणाची निश्चिती करताना 50%च्या वर कसं दिलं गेलं? या संदर्भातले अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहेत।